टीचर बघ किती किती आहेत. 1 2 हा बुडला आहे. बुडला 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 हो चालू झालाय व्लॉग. तर नमस्कार मंडळी, मी सिद्धेश गोपाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसापासून आमचा प्लॅन बनत होता कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, पण फायनली तो दिवस आज आलेला आहे. सगळे मित्र सगळे जमलेले आहेत. आम्ही आता लोणावळ्याला चाललोय. सगळे मित्र आम्ही एका ठिकाणी जमलेलो आहोत. 11 लोक आहोत. सो 2 गाड्या कराव्या लागतात. अरे कसा चुती आहे रे तू. इकडनं दरवाजा उघडतो ना, हेडरेस्ट वरती कर म्हणजे बॅग बरोबर राहील. हा झालं, यांचा विंडो सीटवरून भांडण झालं. तर पिकनिकला जाताना तुम्ही कधी विंडो सीटसाठी भांडलात का? मला कमेंट करून नक्की सांगा. झालं, सिटिंग अरेंजमेंट झाल्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनसाठी निघालो. आमच्या पिकनिक स्पॉटला जायला निघालो. बाहेरचं क्लायमेट तुम्ही बघू शकता की कसं एकदम असं म्हणजे आता थोडा पुढे गेल्यावरती पाऊस पडेल असंच वाटतंय. इथे गाडीमध्ये धमाल मजा मस्ती सुरू आहे. थोडंच पुढे आल्यावरती निखिलला जाणवलं की टायरमध्ये हवा कमी आहे. आम्ही हवा भरून घेतली आणि नुकतंच पुढे निघालो आणि त्या हवा भरणाऱ्याने एवढी हवा भरली की छोट्या छोट्या खड्ड्यातून पण गाडी बाउन्स होत होती. सो निखिलने आता गाडीतली हवा काढली. गाडी पुढे गेल्यावरती असं कळलं की गाडीच्या टायरमधली हवा खूपच जास्त काढलेली आहे. त्यामुळे आता निखिल पुन्हा एकदा कामाला लागलेला आहे गाडीमध्ये, म्हणजेच टायरमध्ये हवा भरण्यासाठी. इथे आम्ही हवा भरतोय आणि आमची दुसरी गाडी सुसाट वेगाने म्हणजेच चेतन चालवत होता. ती गाडी आता पुढे निघून गेली होती. थोड्या वेळ आधी आम्ही गाडीमध्ये हवा भरली होती. उगाच त्याला फुकटचे पैसे दिले असं वाटलं. निखिल, फुकटचे पैसे दिले ना आपण? गाडीत बघा, गाडी कोणतरी टाकून काहीतरी घेऊन जाईल. तिकडे पण बघा, आहे तर दोघं जण मागच्या मागे घेऊन जाईल, कळणार नाही. निखिल हवा भरत होता आणि बाकीचे मस्त मजा घेत होते. सीटवर बसण्यासाठी चालू झाली चढाओढ. मी असंच होऊ देऊ ना. उघड रे. मला विंडो सीट हवे, मी नाही हटणार. वैभव राहिला बाहेर. पुन्हा निघालो. गाडीमध्ये हवा भरून झालेली आहे आणि आता आम्ही सगळे पुन्हा निघालो आहोत आमच्या पिकनिक स्पॉटसाठी जायला. थोडी जर्नी स्किप केली कारण खूपच लेंदी होत होता. त्यामुळे मग ते कट करून आता आम्ही पोचलो आहोत कर्जतमध्ये. कर्जतमध्ये पोचल्यावरती आमची दुसरी गाडी पण म्हणजे दुसऱ्या गाडीतले मित्र पण आम्हाला भेटलेले आहेत. काय झालं काय झालं काय झालं याचा? 12 वर्षांनी घेतली नवीन चप्पल. काय वनवास होता का तुझा? गंबूट घालून यायचा तो. 7th हँड अरे ना, तर गंबूट घालून यायचा ते पूर्ण क्रॉप. आणि आता बोलतो माझी नाही. अजून 10 वर्ष चालली असती अशी घेतली. अपडेट होईल. अरे तू इतके लांब घ्यायची, इथे पाय निघायचे. पाय मोठे आहेत भाई. मिळतले होते ते जलपरा. दाखव किती मोठे. पुढे पुढे नाही, पाय सगळं छोटं होईल. हो रे. माझे पाय वाजवणार थोडे तेवढंच आहे. गाडे थोडे 6 नंबर लागतो. मजा मस्ती तर सुरूच होती. एकमेकांची टेर खिचणं सुरू होतं. तेवढ्यातच प्रतीक काय घेऊन आला रे हे? अरे थांबा थांबा थांबा, याच्यामध्ये फक्त कोल्ड्रिंक आहे, बाकी काही नाही आहे. उद्या माझा वाढदिवस आहे, त्यामुळे आम्ही आत्तापासूनच सगळं इथून घेऊन जातोय. आता एक 2-2.5 किलोमीटर राहिलेलं आहे आमच्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी, आमच्या पिकनिक स्पॉटला पोहोचण्यासाठी. सो आता लवकरच आम्ही पोहोचू तिकडे. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता इथे एनडी स्टुडिओ आहे. तुम्ही कधी आलात का एनडी स्टुडिओला, किंवा एनडी स्टुडिओबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. थोडं पुढे आल्यावरती मला विठुरायाचं दर्शन झालेलं आहे. इथे विठुरायाची खूप मोठी मूर्ती आहे. पुढे येऊन थोड्या वेळ आम्ही थांबलो. रोहनला काहीतरी घ्यायचं होता, तो गेला दुकानात घ्यायला. काय ते काय गोड पाहिजे असेल त्याला. कोल्ड ड्रिंक घेत असेल.
काय करणार याचं? आणि आता आम्ही एंटर करतोय उत्कर्ष रिसॉर्टमध्ये. आतमध्ये येतानाच बघायला मिळालं लेफ्ट साईडला गाड्या पार्किंग झालेल्या आहेत. सॅटर्डे संडे असल्यामुळे कदाचित रिसॉर्ट फुल असेल. रिसॉर्टमध्ये एंटर केल्या बॅग न ठेवता खेळायला चालू झाले. आम्ही पुढे आलो. दुसरी गाडी आमची मागे राहिलेली आहे, त्यामुळे थोडा वेळ आता इथे टाइमपास करतोय आणि रूम कोणती आम्हाला मिळणार आहे ते बघूया. वैभव ये देखो, ये हा आमचा लंडन रिटर्न मित्र आहे. लंडनला का गेला त्यालाच कळलं नाही. 25 लाख देऊन आला. किती? 25 लाखचा टूर करून आला. 25 लाखची टूर करून आला 2 वर्षात. आता इकडे जॉब शोधतोय. तुम्ही याची टूर कधी केले का? दुसऱ्याला बोलतो ट्रेडिंग करा जॉब सोडून, आणि स्वतः दिवसाला 10 रिझ्यूम पाठवतो. सगळ्यांना सांगितलं ट्रेडिंग करा, स्वतः दिवसाला 10 रिझ्यूम पाठवतो. इथे जेवणाचं सगळं चालू आहे. आता आम्ही लेट आलो त्यामुळे आमचं जेवण थोडं लेट आहे. रूम कशी आहे बघा, आम्हाला 2 नंबर रूम मिळालेली आहे. आम्ही 11 लोक आलो आहे टोटल. सो आमची ही रूम आहे, तुम्ही बघू शकता. रूमच्या बॅक साईडला टी व्ही तर दिलेली आहे आणि हा आल्या टी व्ही बघतोय. सो बॅक साईड दाखवूया. हाय रोहन. हाय. एवढं काही खास नाही आहे बॅक साईडला, गावठी आहे. याच्यापेक्षा गावाला बऱ्यापैकी असतं. आपल्या गावचं साताऱ्याला बऱ्यापैकी असतं ना. साताऱ्याला याच्यापेक्षा सुंदर. नेक्स्ट टाइम सातारा. नेक्स्ट टाइम नाही, ऑलवेज सातारा. ठीक है. आओ आओ, पधारे हमारे कर्जत में. कोण आलं? दुसरी गाडी सुद्धा आलेली आहे आमची. सगळे मित्र सुद्धा आलेत. शनिवार आहे, शनिवार असल्यामुळे व्हेज घेतलेला आहे मी, आणि माझे हरामखोर मित्र नॉनव्हेज खातात. रोहन, रोहन, व्हेज नॉनव्हेज? व्हेज. मला कोणतरी एक पार्टनर आहे व्हेज म्हणून, बाकी हे सगळे नॉनव्हेज वाले आहेत. नॉनव्हेज व्हेजिटेरियन देश नाही. शनिवार. ओके, तो आफ्टर निखिल नॉनव्हेज. या साहेब, आपण नॉनव्हेज. व्हेजिटेरियन प्युअर व्हेजिटेरियन. नॉन व्हेजिटेरियन. मगाचपासून मस्त ऊन पडला होता, आता जोरदार पाऊस चालू झालाय. आता ऊन होतो. काय होता? आता ऊन होता, लगेच पाऊस चालू झाला. काय खोटं बोलतो? जेवता जेवता आंघोळ पण होईल. एवढा पाऊस आमच्या अंगावरती येतोय, जेवता जेवता आंघोळ सुद्धा होईल. ओव्हरलंच चालू झालेला आहे, पाऊस पडतोय, तोंडावरती पाणी. हे जेवण झालंय आणि हा महाशय तीनदा जेवण घेतलंय आणि पूर्ण पैसा वसूल ना. जेवण घेतलं जेवणार नाही. किती वेळा घेतला? तीनदा जेवण घेतलंय, दुसऱ्यांदा काय त्याला बोलतात? बसण्या आहे तो, बसण्या बसण्या बंद आहे.
जेवण झाल्यानंतर आम्ही आता पोचलो ॲक्टिव्हिटीकडे. बघूया आता काय काय ॲक्टिव्हिटी आहेत. इथे आता आल्यानंतर टेबल टेनिस, कॅरम हे सगळं दिसतंय. बाहेर टर्फ दिसतंय, बॅडमिंटन दिसतंय. इथे तर एवढ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. बाकीचं असं काय एवढं काही खास वाटलं नाही आहे मला या रिसॉर्टमध्ये. माझं मत मी तुम्हाला सांगतोय. आणि माझ्या मित्रांनी पण सांगितलं की जर तुम्हाला ॲक्टिव्हिटी हव्या असतील तर आनंदी रिसॉर्टला जा, आणि जेवण चांगलं हवं असेल तर मयूर फार्मला जा. मी पिठी साखर खाऊन बघतोय का? कॅरम बोर्डची पिठी साखर बघ. कॅरम बोर्ड वरती टाकायची पावडर. इकडे बघितलं काय नाही हरला. उत्कर्षाला एवढा काही नाही आहे. जेवणाचं पण त्याला सुद्धा काही आवडलं नाही आहे, आणि ॲक्टिव्हिटी सुद्धा जास्त नाही आहे. तिकडे 1 2 3 मस्त आहे. आमची अशी मजा मस्ती तर सुरूच होती. बऱ्याच महिन्यानंतर आम्ही एकत्र भेटलो आहोत आणि पिकनिकला आलो आहोत. माझी फर्स्ट ट्रिप आहे या सगळ्यांसोबत, कारण ही लोक सगळीकडे जाऊन आले होते, मीच जात नव्हतो. ही फर्स्ट टाईम आहे माझी यांच्यासोबतची पिकनिक. सो धमाल मस्ती सुरू आहे. तुम्ही तुमच्या कॉलेज फ्रेंड किंवा स्कूल फ्रेंडबरोबर ती कधी कुठे गेला आहेत का, आणि कुठे कुठे गेला आहेत मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कुठलं लोकेशन चांगलं आहे, म्हणजे कुठलं लोकेशन चांगलं आहे तुम्हाला असं वाटतंय ते मलाही सांगा, कारण आम्ही नेक्स्ट टाईम कधी प्लॅन केला तर त्या लोकेशनला आम्ही जाऊ शकतोय. आपल्याला एक डाव आहे. बॉलवर तिला मार. अरे तू तिला आठव, तसं नाही वाटणार. अरे माझी वाईट नाही ती वाईट. तिला मार. अरे त्याची नाही जाणार बघ ना. एक साठी जिंकने वाले को कॅरम आणि टेबल टेनिस खेळून झाल्याच्या नंतर आम्ही आलोय आता बॅडमिंटन खेळायला, कारण टर्फ बाजूला बाकीचे लोक आहेत, गर्दी आहे. बिचाराचा शेवटचा नंबर. आउट 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 आउट. हे थर्ड अंपायर. आउट 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 आहे. अरे रुको 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 रुको. पहिला चुकलेला आहे. ए आउट आउट. है बॅडमिंटन आणि क्रिकेट खेळण्यात वेळ किती गेला हे आम्हालाच कळलं नाही. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली तर आम्ही म्हटलं की आता स्विमिंग पूल राहिलेला आहे फक्त, चला तर मग स्विमिंग पूलमध्ये जाऊया आणि तिथे धमाल करूया. खरं तर मला पोहायला येत नाही, बाकीच्यांना काही लोकांना पोहायला येत आहे, काही लोक आता शिकलेले आहेत. बुडला 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 बुडला. ब्लॉक मध्ये असं टाक ना की 5-6 जण पोहतायत असं टाक. ए मेला 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 मेला. हा शिकवतो बोल टीचर. टीचरचा व्हिडिओ टाक. टीचर असा स्टुडंट कसे असते. तू काय कर माहितीये, ब्लॉक मध्ये काय कर माहितीये, तू आम्हाला सांग की असं नाही असं जायचं. आणि मग मी बोलणार श्वास जास्त घेत नाही. हे सगळं अनकट टाकणार आहे. चालू झालं. हो. अरे बापरे. अरे माझा स्टार्ट कर, मी पोहतोय आता. अरे तुम्हाला लोकांना मी एवढं शिकवलं, तुम्ही लोक काय रे बाबा. रेडी आहात? रेस आहे. आणि जिंकल्यावरती काय देणार? जिंकल्यावरती काय देणार? सगळे बघणार आहेत. बाबा काय देणार? तेव्हा जास्त फेमस होणार ना. ती दाखवायला, एल्विस वाला आपला ती नंतर दाखवायला लागेल. जिंकल्यावर चिकन पार्टी. काही लोकांना पोहता येत होता, 2-3 लोकांना, पण ज्यांना पोहता येत नव्हता ती लोकच रेस लावत होती. बघा काय होतंय. 4 लोक आहेत. पहिला मी हरणार आहे, जायचंय तुला टीचर आहे तुम्ही आरामात नॉर्मल. तू कधी शिकलाय? बिर्याणी. तू कधी शिकला? कधी शिकला स्विमिंग? 2 मिनिट झाले. तुला किती टाइम झाला शिकून? 3 वर्षापासून आहे या फील्ड मध्ये. बघूया किती पाण्यात आहे. पाण्यातच असणार. हा? हा माझा न्यूज स्टुडंट आहे. हा आता आलाय, ह्याला थोडा लागेल टाइम.
आणि हा 5 वर्षापासून करतोय. पाचशे वर्षापासून करतोय 500 नाही तो जवळजवळ 35-40 आणि मी वर्ष दाखवतो बाबा आता मी दाखवतो फोन, तुम्ही मला फॉलो करा. ओके बोला घोषीचा ना मला पोहायचं होतं तुम्हाला. अरे तू इकडे जाय. अरे मला पोहायचं होतं तुम्हाला ना फॉलो करायचं होतं. मी बोललो ही लोकं कुठे गेली? बरोबर मी नाही गेलो. हो सर स्टुडंट आगे गए. सर सगळ्यांना पार्टी देणार आहे चिकन पार्टी. सर नेहमी स्टुडंटला जिंकायला येतात, मन खराब नको. अरे पण शेवटला चेतन होता ना. मी रिस्पेक्ट ठेवला तो 5 वर्षापासून आहे ना, तो जिंकायला नाही रे कोणाला. मी काय माहिती ऐक अशा प्रकारे धमाल सुरू होती, फोटोशूट सुरू होता, व्हिडिओ काढायचे होते, व्लॉग बनवायचा होता. त्यासाठी मी थोडी पटेली करून, मला पोहता येत नव्हता तरी थोडी ॲक्शन चीट करून व्हिडिओ लावलेला आहे. स्विमिंग पूलची ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या रूमकडे, कारण आता भूक लागली होती सगळ्यांना, जेवायचं होतं. जेवायच्या आधी आमच्या रूमच्या बाहेर स्पीकर ठेवला होता. तिथे निखिल प्रत्येक वेळेला काही ना तरी गाणी ग्रुपमध्ये टाकत असतो, तो गातो, त्याला बऱ्यापैकी गाता येतं. त्यामुळे आता आम्ही इथे आमची महफिल जमली होती. आणि निखिलच्या गाण्याची तारीफ तर दुसऱ्या ग्रुपने सुद्धा केली होती, कारण बाकीचे पण आले होते तिकडे पिकनिकसाठी. त्यांनासुद्धा निखिलचा आवाज आवडला, निखिल जे गाणी गात होता ते सुद्धा आवडले आणि आम्ही एन्जॉय करत होतो. आत्ताच आम्ही कराओके करून जेवायला आलो आहे. जेवायला व्हेजच, हे सगळे नॉनव्हेजवाले. आज शनिवार आहे. निखिल आणि अरे गुलाबजाम कुठे गेले? पापड, डाळ भात, चपाती, लाईट आणि गुलाबजामुन. अशा प्रकारे जेवण असतं. आम्ही ॲक्च्युली 10 लोकांची बुकिंग टाकली होती, एक जण एक्स्ट्रा वाढला होता, त्यामुळे चादर तिथे 10च होत्या आणि AC फुल होते, फॅन चालू होते, त्यामुळे थंड मस्त वातावरण क्लायमेट झालं होतं आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. बिचारा आता जे पहिले आले त्यांना चादर मिळाले, चादर नाही मिळाली याला. मी पण झोपलो होतो आणि या लोकांनी 12च्या नंतर मला उठवलं, मला बड्डे विश केलं, कारण माझा बड्डे होता. लेट झाला, नाश्ता अर्धा झाल्यानंतर शूट करायला घेतला, विसरूनच गेलो होतो. नेक्स्ट डे सो नाश्ता सुरू आहे. कांदे पोहे, मिसळ, ब्रेड बटर आणि चहा सगळ्यांचं संपलेलं आहे. ओके नेक्स्ट टाइम कुठला इगतपुरी तो ट्रॅव्हलचा फक्त नो. आम्ही आता स्विमिंगला चाललोय. बर्थडे बॉय बरोबर काल खूप टाइम झाला होता, रात्र झाली होती, रात्र झालेली, तर त्यामुळे काही दिसत नव्हता. त्यामुळे आज चेकआउटच्या आधी आम्हाला जायचंय, स्विमिंग करायचंय. साप दिसतोय का? आंब्याला कुठून साप दिसला माहिती नाही. प्रतीक कसा वाटला तुला? जेवण सोडून बाकी ओके, मस्त आहे. बाकी यावं. मित्रांबरोबर चांगलंच वाटतं. आणि इथे यावं की नाही? मी फूडसाठी नाही रेकमेंड करणार. फूडसाठी तुम्हाला मी मयूर फार्म सांगेन. मयूर फार्म इकडे बाकी ऍक्टिव्हिटी बघ, इकडे कर्जत मध्ये टर्फ चांगला आहे. टर्फ मध्ये आम्ही खेळलो आता, चांगलं आहे टर्फ. बाकी कुछ नाही आहे ॲक्टिव्हिटी, मतलब हे नाही आहे, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज नाही आहे तिकडे. सो फक्त तुम्हाला स्विमिंग पूल, टर्फ, कॅरम एवढंच आहे, जास्त काही नाहीच आहे. एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीसाठी आनंदी फॉर्मला जा. एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीसाठी इथे आता प्रतीक प्लॅन करतोय चेतनला नकळत त्याला पाण्यामध्ये ढकलून द्यायचं. आमचा नवीन कामगार संघटनेचा अध्यक्ष आता काम करायला घेणार आहे.
आमचा कामगार संघटनेचा अध्यक्ष बिचाराला ॲडमिन पदावरून हकलून लावला होता. कशी नशिबाने थट्टा आज मांडली, एकेकालचा ऍडमिन आता काही नाही. ए उसको साफ करने के लिए बोलना, किधर जगह दिखाना उसको. उसको पता है किधर जगह है, वो बराबर साइड में से ही जाएगा. क्योंकि स्विमिंग पूल में भी वो साइड से ही जाएगा, वो साइड से मारेगा. ओव्हर ॲक्टिंगचे 50 रुपये कट, काहीच येत नाही त्याला. झालं, हे कॅमेरा पुरता फक्त होतं. घरी तर प्रतीक लादी पण पुसत नाही. बायको बघेल तुझा व्हिडिओ. एकटा असताना फक्त घरी बाकी सगळे असताना नाही, एकटा असताना. हा हू याला काहीच माहिती नाहीये, याला पाण्यात ढकलणार आहोत आम्ही. हाँ बेटा ऐसा ही होगा, तू पानी में जाएगा तो ऐसा ही करेगा. किती लोन और चालू आहे ये हुआ त्याच्यावरती? प्रतीक का प्लान सक्सेस और चेतन गया पानी में. प्लॅन सक्सेसफुल झाला ना. स्क्रिप्टेड होती, स्क्रिप्टेड होती. हा. चेतनला पाण्यात टाकल्यानंतर आता अभिषेकचा नंबर आला, त्यालाही पाण्यात ढकलून देऊया असा याने विचार केला. ये ज्यादा ओव्हर ॲक्टर. दुसऱ्या दिवशी आम्हाला चेकआउट करायचा होता, त्याच्या आधी आम्ही एन्जॉय करून घेतलं कारण आम्हाला लेट झाला होता स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी, त्यामुळे अंधार होता. आता दुसऱ्या दिवशी सकाळी स्विमिंग आणि फोटोशूट आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही आता निघालो चेकआउटसाठी. मी शेवटला राहिलो आणि या लोकांनी कधी प्लॅन बनवला मलाच माहिती नव्हता, त्यामुळे मला हे सरप्राईज होतं. Happy birthday to you. Happy birthday dear Siddesh. Happy birthday to you. कॅप्टनला कॅप्टनला कॅप्टन घेऊ, ग्रुप कॅप्टन. कॅप्टन तो आहे. रोहन कॅप्टन. रोहन कॅप्टन आहे. सगळं फक्त ऍडमिनचं. अशा प्रकारे आम्ही सिद्धेश गोपाल याचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. धन्यवाद सगळे माझे कॉलेज फ्रेंड्स. गोखले कॉलेजचे आम्ही सगळे मित्र. ग्रुप ॲडमिनने सॉरी ग्रुप ॲडमिनने मला बाहेर आता काढलं होतं. चांगली व्यवस्था झाली. केकचे पैसे पण गोपाला देणार आहे, आम्ही कोणी देणार नाहीये. ग्रुप ॲडमिनने मला सरप्राईज दिलेला आहे, सो थँक्यू सो मच. आणि मी दिसतच नाहीये. आम्ही घेतो. अरे आता बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे, मला खरंच सरप्राईज दिलेला आहे या लोकांनी यांना. सो रात्री उठवून त्यांनी मला विश केलं आणि देन त्याच्यानंतर इथेच आता केक कटिंग झालेला आहे. सो थँक्यू सो मच सगळे. थँक्यू सो मच सगळ्या माझ्या कॉलेज फ्रेंड्सना आणि प्रसन्न थँक्यू. हिडन टॅलेंट. कॉलेजचा सगळ्यात जुना मित्र, कॉलेजमध्ये आम्हाला फरसान बोलायचो, मधला आमचा एकमेव मित्र अजूनपर्यंत आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. मी शोधून काढलाय मी. बाकी सगळे गेले. ही गोपालची आमच्या बरोबरची पहिलीच पिकनिक आहे. सो आम्हाला पण आम्ही पण खूप एन्जॉय केला. असं आम्हाला वाटलंच नाही की गोपाल फर्स्ट टाइम आमच्या बरोबर आलाय. बघा मला वाटलं काय वाटलं बाबा तुला? पहिल्यांदा आला असं मला वाटलं, कारण त्याला माहिती होतं. पहिल्यांदा ते म्हणून त्याला वाटलं. मला माहिती होतं. बरोबर. दुसऱ्यांदा येणार आय होप सो याची पहिली आणि शेवटची नसावी. गोपाल तू आमच्यावर परत येणार ना? हो येणार नक्की. आता जायचं आपल्याला 5 year वाला रिसॉर्ट पर डे. आता आम्हाला स्पेशल बर्थडे साठी लंडन वरून आलो आहे. काहीतरी बोलतोय. स्पेशल बर्थडे साठी लंडन वरून आलो आहे. आलेला आहे, त्याला आता मुंबईमध्येच ठेवायचं आहे. नाही आता जातोय, याला परत पाठवायचं जातोय. लवकर.
तिकडे जॉब खूप जास्त आहे म्हणून तो जात नाही तिकडे. इंडियाच्या भलाईसाठी आलाय तो. याला काहीतरी बोलायचं चष्मा घालून आलाय. नाही मी बोललो ना मगाशी. हा आमचा सलमान खान आहे आणि शत्रुघ्न सिन्हा पण. सो अशा प्रकारे खूप अतरंगी मित्र आहेत आणि बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू आंब्या म्हणजे अभिषेक. थँक्यू. एन्जॉयड अ लॉट, एन्जॉयड अ थँक्यू. लॉट. मेमोरेबल पिकनिक अशीच होत राहावी. आणि अजून पुढचा पुढे स्पॉन्सर आमचा सूरज सगळे असणार आहे. एकच साथ राहू. झालं. हा सगळे एकसाथ असेल तर मी होपफुली करेन. अच्छा बापरे, म्हणजे ठीक आहे, काहीतरी चालेल. चांगली आता बातमी. त्याने आम्हाला Friends. सांगितलेला आहे, शब्द दिलेला आहे पुढच्या कदाचित बर्थडेला हाच सगळं स्पॉन्सर करणार आहे कोणाच्या बड्डेला? माझ्यासाठी. फिलहाल मग ठीक आहे. सिद्धेश जो आमचा खूप कॉलेज टाइम पासून फ्रेंड आहे, त्याच्यासाठी बेस्ट विशेस. असाच आमची मैत्री राहू दे आणि सगळं काही छान राहू दे. सो आता चेकआउट झाला आहे आणि आम्ही निघालोय घराच्या दिशेने. कुठे आलोय? कुठे आलोय? आपण आलोय साई प्रसाद हॉटेल BKC. अभिषेक पार्टी देतोय. थँक्यू. बड्डे कोणाचं? तुझी पार्टी. BKCच्या साईप्रसाद हॉटेलमध्ये आम्ही लंच केला आणि आम्ही आता निघालो घरी. घरी आल्यानंतर माझा भाचा होता, त्याने त्याच्या हाताने काहीतरी माझ्यासाठी सरप्राईज बनवला होता, ते त्यांनी मला दिलं. सो घरी आल्या आल्या मला माझ्या भाच्याने गिफ्ट दिलेलं आहे. बाबू काय आहे? काय आहे याच्यात? अरे वा, हा एवढे कमवतो ना, मला 10 रुपये दिलेत. काय करू मी याचे? चॉकलेट खाऊ? याचे मी चॉकलेट खाणार आहे. 10 रुपये. आणि चॉकलेट नको, ऑलरेडी त्यांनी एवढे चॉकलेट मला दिलेले आहेत. सो हे सगळे चॉकलेट आहेत. हॅपी बर्थडे कर मला. हॅपी बर्थडे. मी 2 दिवसांनी म्हणजे 1 दिवसांनी घरी आल्यानंतर मला आता लहान झाल्यासारखा फील झालाय. केक माझ्यासाठी रेडी आहे. माझा दुसरा केक हात कट होत आहे. तो थँक्यू सगळ्यांना माझ्यासाठी केक आणल्याबद्दल. बाबू आणि हे सगळी छोटी कंपनी. तो कापूया आपण केक. Happy birthday, dear Sinte. Happy birthday to you. का? अरे का? अरे वा, मध्ये पण देतो. चॉकलेट दिलं का काकाला? चॉकलेट दिलं? थँक्यू. बोल हॅपी बर्थडे. Happy birthday बोला ना. तुझा आपला झाला. हे बघ, इकडे बघ. इकडे बघ, इकडे. असं काय कर. कर? काय कर? बर्थडे गिफ्ट. त्याने मला आल्यालाच दिला बर्थडे गिफ्ट. तरी पण आता पण दे. परत दे. असंच देतो. अजून एक बर्थडे गिफ्ट. अशा प्रकारे वाढदिवस साजरा झाला. वाढदिवस संपतोय असं वाटतच होता, तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि अचानक मला एक सरप्राईज मिळाला. ठरलं तर मग मालिकेतील अस्मिता म्हणजेच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मोनिकाने माझ्यासाठी माझ्या बर्थडेसाठी केक तिने घरी पाठवला होता. सो थँक्यू सो मच मोनिका. आणि खूप भारी वाटलं कारण तुझं हे गिफ्ट मला मिळालेलं आहे घरी माझ्या. सो थँक्यू सो मच. आणि अशा प्रकारे माझा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि हा व्लॉग इथेच संपलेला आहे. सो नक्कीच तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटत राहूया. नवीन नवीन ब्लॉग बनवत राहील आणि नवीन नवीन काहीतरी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. सो थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी.